मार्केटमध्ये टमाटर खूप स्वस्त झालेले आहेत, तर याला वर्षभर कसे साठवून ठेवायचे, कसे टिकवून ठेवायचे याची रेसिपी बघूया। हे तुम्हाला भाजीत वापरता येईल, टोमॅटो सूप बनवता येतं किंवा मग सांबार आहे, रस्सम आहे, यात सर्व याच्यात वापरता येईल आणि वर्षभर आपल्याला टमाटरची गरज पण तेवढी भासणार नाही। तर कशी करायची ही रेसिपी ते समोर व्हिडिओत बघूच या। व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा। इथे मी 2 ते 3 किलो टमाटर घेतलेले आहेत, त्यातले काही टमाटर मी यूज केलेत। तर त्यानंतर याला स्वच्छ असं धुवून घेतलं आणि पाणी पूर्ण सुकू दिलेलं आहे। तर पाणी नाही सुकवलं तरीही चालेल, त्याला पुसून घ्यायचं आणि मग यूज करायचं। मग त्यानंतर मी असे गोल गोल याचे काप करते। तुम्ही हवं तर 4 भाग करून याला सुकत घालू शकता। मी असे गोल गोल पातळ हे करते, कारण की जास्त ऊन येत नाही माझ्याकडे, म्हणून ऊन फक्त सकाळी 12पर्यंत असते, त्यानंतर ऊन येत नाही माझ्याकडे, म्हणून मी असे पातळ याचे काप करून घेते। तुमच्याकडे जर ऊन छान येत असेल तर याचे पातळ काप करू नका, थोडे जाडसर केले तरीही चालेल। तर असे काप करून घेते आणि खालती जेव्हा कापलं त्यावेळेस खालती एक ताट ठेवा, म्हणजे टोमॅटोचा जो रस आहे तो त्या ताटात पडेल। त्या टोमॅटोच्या रसपासून आपण रसम, सांबार किंवा मग भाजीतसुद्धा वापर करू शकतो। तर मी याच्या बिया काढून मग सुकायला घालते आहे, कारण की माझ्याकडे ऊन येत, मी पहिल्यांदाही सांगितलं माझ्याकडे ऊन फारशी येत नाही, त्यामुळे मी याच्या टोमॅटोच्या बिया काढून मग सुकवते आहे। तर मी परड्यावर सगळे वाळवण घालते। तुमच्याकडे याला काय म्हणतात ते मला नक्की कळवा, कारण की आमच्याकडे याला परडं म्हणतात। तर सगळे काप करून सुकवून घेतले, पसरून घेतले। टोमॅटोचा बघा रस निघालेला आहे, तो मी आळण करण्यासाठी यूज करणार आहे आज। तर असे सगळे मस्त असे पसरवून घेतले आणि याला आता बाहेर बाल्कनीत ठेवणार आहे। त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या रेसिपीज आहे, नवनवीन रेसिपीज आहे, वाळवणीच्या काही रेसिपीज आहे, नक्की बघा। एंड स्क्रीनला सुद्धा छान रेसिपीज दिल्या आहे आणि आय बटनला सुद्धा मी छान छान रेसिपीज दिलेल्या आहेत। आणि आजची जर रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा। तर अशा प्रकारे मी दोन्ही परड्यावर छानपैकी सुकवून घेतलेले आहेत। 3 दिवसांतर बघा छान मस्त असे सुकलेले आहेत कडकडीत। तर मग कशी वाटली रेसिपी ते नक्की कळवा। तर भेटूया पुढच्या रेसिपीत, तोपर्यंत बाय।